मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज मॅच होती सुपर 8ची, न्यूझीलंड वर्सेस इंग्लंड. न्यूझीलंडला जिंकणं गरजेचं होतं त्यांना सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये हरले न्यूझीलंडवाले. न्यूझीलंडने स्कोअर केला होता 159 आणि जशी त्यांना बॉलिंगमध्ये स्टार्ट मिळाली होती तर वाटत होतं की न्यूझीलंडच जिंकेल ही मॅच. पहिले 2 विकेट 9 रनावरच गेले होते. त्यानंतर थोडी ब्रुक्स आणि ह्यांनी पार्टनरशिप केली. बेथलनी, ब्रुक्सनी 35 वगैरे केले. बेथलने कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं होतं 30, 25, 20 वगैरे. पण शेवटला विल जॅक आणि तो रेहान अहमद या दोघांची जी पार्टनरशिप होती तीच टर्निंग पॉईंट ठरली. विल जॅकने 32 रन्स केले 18 बॉल्समध्ये आणि रेहान 19 रन्स केले 7 बॉलमध्ये आणि इकडेच मॅच त्या लोकांनी जिंकली. ग्लेन फिलिप्स खूप चांगल्या ओव्हर टाकलेल्या त्यांनी 3 ओव्हर तरी, आणि शेवटच्या ओव्हरला काहीतरी 21 का 20 रन गेले त्याच्या आणि तिथेच मॅच फिरली. नाहीतर न्यूझीलंड जिंकतच होती. आज तर पिच तर स्पिनिंग होतं. फास्टरला पण थोडं हे होतं. न्यूझीलंडची विकेट पहिली पार्टनरशिप चांगली झाली तशी त्यांची 30-40 रनाची पार्टनरशिप झाली, पण नंतर मग पटापट विकेट गेले त्यांचे 4-5. ओपनरने रन्स केले. टीम सायपटने 35, फिन ॲलनने 29, ग्लेन फिलिप्सने 39. त्यानंतर काय एवढं मोठे स्कोअर नाही कोणाचे झाले. शेवटी काय त्याचं नाव सँडनरला पण एवढे 9 बॉल खेळलं पण काहीतरी 4 काय 5च रन झाले. मेकॉनची त्याला पण जास्त काही करता आलं नाही, त्यामुळे स्कोअर त्यांचा 159च करू शकले. विल जॅकने 4 ओव्हर 23 रन्स जाऊन 2 विकेट घेतले. रेहाननी पण 2 विकेट घेतले, पण त्यांनी 3च ओव्हर टाकले. 3 ओव्हर 28, 2 विकेट्स. आणि मग इंग्लंडने रन चेस केली 19.2 बॉल्समध्ये 161 केले. विल जॅक मॅन ऑफ द मॅच राहील. त्यांनी रन्स पण केले आणि 2 विकेट पण काढल्या. रेहानला पण मॅन ऑफ द मॅच द्यायला हरकत नव्हती, पण ठीक आहे, त्यांनी पण 2 विकेट्स घेतल्या, रन्स केले. इंग्लंड एक वेळ हरत होती. सॅम करन आणि याचं नाव काय, बेथल काय बँटन वाटतं, बँटन या लोकांची पार्टनरशिप चांगली झालेली. 30-40ची पार्टनरशिप झाली. रन बॉल खेळत होते दोघं. असं वाटत होतं की त्यावेळेला इंग्लंड थोडं पुढे करून जिंकतील, पण त्या दोघांचे विकेट गेले आणि परत न्यूझीलंड गेममध्ये आलं आणि नंतर असं वाटत होतं की न्यूझीलंडच आता जिंकेल. पण विल जॅक आणि रेहान या लोकांनी वेळ घेतलाच नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच रिव्हर्स स्वीप मारायला लागले आणि थोडी मग तिथे बॉलिंग खराब झाली याची. ग्लेन फिलिप्सच्या 3 ओव्हरमध्ये परत ईश चौधरीच्या ओव्हरमध्ये 6 आणि 4 वगैरे गेले. ईश चौधरीला पण 2 ओव्हरमध्ये 21 रन्स पडले, तर ते एक त्यांच्यासाठी न्यूझीलंडसाठी त्याच्या बॉलिंगवर विकेट नाही आले, रन्स गेले, लीक झाले, ते जरा कन्सर्न होतं. ग्लेन फिलिप्सनी चांगले टाकले होते पहिले 2-3 ओव्हर्स. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रुक्सचा विकेट त्यांनीच घेतला होता आणि खूप कंटेन करून ठेवलेलं त्यांनी, पण लास्टच्या ओव्हरला रन्स गेले त्याच्या चौथ्या 42 काय 46 रन्स गेले त्या 4 ओव्हरमध्ये. तर मस्त जिंकले इंग्लंड तशी पण सेमीला गेली होतीच, पण आज त्यांच्या जिंकण्याने पाकिस्तानला थोडासा फायदा झाला आहे. म्हणजे आज न्यूझीलंड हरली आहे तर पाकिस्तानला एक चान्स आहे. जर पाकिस्तान उद्याची मॅच 65 रन्सने जिंकले किंवा जर त्यांना टार्गेट चेस करत असतील आणि ते टार्गेट त्यांनी 13 ओव्हर्समध्ये कंप्लीट केलं तर पाकिस्तान रन रेटच्या आधारावर ते सेमीफायनलला जातील, नाहीतर न्यूझीलंडच असणार. तर उद्या बघूया श्रीलंका पाकिस्तानचं काय होतं. म्हणजे जर पाकिस्तानने समजा 180-170 केले तर मग त्यांना 110-120पर्यंत ह्यांना रोखावं लागेल श्रीलंकेला, या तर ऑल आऊट या तर 20 ओव्हर्समध्ये 120-130च्या पेक्षा जास्त करायला नाही पाहिजे, तर त्यांचा चान्स बनेल. किंवा जर चेस करत असतील तर ते चेजिंग त्यांना 13 ओव्हर्समध्ये कंप्लीट करायला, मग ते किती पण असू देत, 100 असू दे, 150 असू दे, 170 असू दे, ते 13 ओव्हर्समध्ये कंप्लीट करायला पाहिजे, तर पाकिस्तानला चान्स बनणार आहे. तर थोडं
इंटरेस्टिंग आहे उद्यासाठी त्यांच्या पाकिस्तानचं. बघूया, मजा येईल तर बघ. कारण श्रीलंका पण अशी 2 मॅच हरल्या आता, त्यामुळे शेवटची मॅच आहे, त्यामुळे त्यांना जाता जाता आपलं एक फॅनला विनिंग मोमेंट्स द्यायचे, त्यासाठी ते लोक पण आतुर असतील. तर मजा येईल उद्याच्या मॅचला. आणि पाकिस्तानला जर सेमीमध्ये आपलं चान्स बनवायचे असेल तर त्यांना पण ठीक आहे. पण पाकिस्तान कसं तेवढी डेअरिंग गट्स दाखवत नाही. आपण बघितलं होतं बऱ्याच मॅचला इंडियाबरोबर किंवा इंग्लंड. आता हे जे झालेलं मध्ये अंडर 19चे वर्ल्ड कप, तेव्हा तिकडे पण आपण बघितलं त्यांना क्वालिफाय करण्यासाठी काहीतरी 40 काय किती ओव्हरमध्ये हे करायचं होतं. इंडियाबरोबरच होते वाटतं बहुतेक. तर ते लोकांनी ते इंटेंटच दाखवलं नाही. तर पाकिस्तानचा अप्रोच तसा चांगला नसतो. आता बघू काय करतात उद्याच्या मॅचमध्ये. आजची मॅच खूप मस्त मजा आली, कारण एकदा असं वाटले न्यूझीलंड जिंकते, एकदा असं वाटलं इंग्लंड जिंकते, परत पण न्यूझीलंड आलं आणि शेवटी इंग्लंडने लास्टच्या 2 ओव्हरमध्ये सॉलिड कमबॅक केला. तर 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 35 रन्स केले त्या लोकांनी. 32 पाहिजे होते वाटतं. छान मॅच झाली. लो स्कोर होता पण मॅच मस्त झाली. न्यूझीलंडला अजून एक स्पिनर ईश सोधीने जर चांगला स्पेल टाकला असता तर चान्स होता. पण त्यांना आणलं पण लेट. मला वाटतं 15 काय 16व्या ओव्हरला काय 14व्या ओव्हरला त्याला आणलं ईश सोधीला. सँटनरनी रन दिले नाहीत पण विकेट नाही काढू शकत. 4 ओव्हर 19 रन देऊन एक पण विकेट नव्हती. हो, ह्यांनी चांगला स्पेल टाकला पहिला. हेनरीने 2 ओव्हर्समध्ये मला वाटतं 9 काय 10 रन्स देऊन एक विकेट होता. ह्याला पण एक विकेट मिळालं फर्ग्युसनला 2 ओव्हर 14 रन्स देऊन एक विकेट. रचिन रवींद्रने चांगली टाकली. 4 ओव्हर 19 रन्स देऊन 3 विकेट घेतले त्याने आजसुद्धा. पण ईश सोधी आणि सँटनरनी जर विकेट काढली असतं तर अजून मॅच इंटरेस्टिंग झाली असतं. पण इंग्लंडकडून सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं थोडं थोडं. ओपनर सोडले तर फिल सॉल्ट काहीतरी 2 रन्स आणि हा बटलरचा एवढा फॉर्म खराब आहे ना, गेले 5-6 इनिंग बघतोय तो डबल डिजिटमध्ये पण नाही जाते. आज पण 2 काय 1 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर ब्रुक्स आणि बेथल या लोकांची चांगली पार्टनरशिप झाली. एकाने 35 एकाने 22 वगैरे गेले. त्यानंतर सॅम करन आणि तो काय बँटन या लोकांची पण मस्त पार्टनरशिप झाली. त्यांनी पण 22, 25 वगैरे 30 असे केले. आणि लास्टला ह्या लोकांची पार्टनरशिप विल जॅक आणि रेहान मस्त खेळले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.